जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल का जन्मदिन पनवेल तालुका अंतर्गत विभिन्न समाजोपयोगी कार्यक्रमों द्वारा मनाया गया। जन्मदिन के उपलक्ष्य में पारगांव में जिला परिषद के सर्व शिक्षा अभियान अंतर्गत तकरीबन 20 लाख रुपयों की लागत से बनाए जा रहे नई इमारत के काम का भूमि पूजन विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर स्वयं बालाराम पाटिल, शेकापश के तालुका सचिव नारायण गरत, पंचायत समिति के सभापति प्रकाश जितेकर, गढ़ शिक्षणाधिकारी मीना यादव, ओले विभागीय सचिव गजानन म्हात्रे, पूर्व झेडपी सदस्य राजेंद्र जितेकर आदि गणमान्य सहित सरपंच, उपसरपंच तथा ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने स्कूल की नई इमारत के लिए अथक प्रयास करने वाले व्यक्तियों को अभिनंदन करते हुए कहा कि ग्रामीण विभाग के विद्यार्थियों को अद्ययावत शिक्षा मिले, इसलिए बालाराम पाटिल प्रयास कर रहे हैं। उसके लिए हम सबको उनका सहयोग करना चाहिए। ही शाळेची इमारत व्हावी म्हणून ते स्वतः प्रयत्नशील होते आणि त्यांच्या प्रयत्नांना आपले सभापती प्रकाश जितेकर, जिल्हा परिषदेचे सदस्य एस.के. नाईक यांच्या प्रयत्नांना दोन्ही ग्रामस्थांनी, दोन्ही सरपंचांनी, आपल्या दोन्ही गावच्या पंचमंडळींनी जो चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल दोन्ही गावच्या ग्रामस्थांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देत आहे। हे धन्यवाद देत असताना, भूमिपूजन करत असताना राजा जितेकर आम्ही सरपंच पारगावची चर्चा केली, पण एक गोष्ट खरी सांगतो की बालाराम पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं परवा दिवशी, काल आणि आज असे 3 दिवस सातत्याने कार्यक्रम आपण आयोजित करतोय। पण हे कार्यक्रम करत असताना मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, तुम्हाला सांगतच नाही, बालाराम पाटील यांना शुभेच्छा देत असताना केवळ पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देऊन चालणार नाही, तर त्याने एक जो ध्यास घेतलेला आहे, त्याने जे आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवलेलं आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार आधुनिक शिक्षण मिळालं पाहिजे। ज्या शहरांमध्ये शाळांमध्ये हजारो रुपये फी महिन्याची आणि लाखो रुपये देणगी देऊन आपण जी बस मध्ये 250 रुपये फी देऊन मुलं जी शहरामध्ये पाठवते, त्या साऱ्या बसेस बंद झाल्या पाहिजे। त्या शाळांना जशा प्रकारचं शिक्षण मिळतंय त्याच्यापेक्षाही चांगलं शिक्षण आपल्या शाळेमध्ये मिळालं पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न आहे, हा त्यांचं जे उद्दिष्ट आहे। आज की पीढ़ी का भविष्य उज्जवल करना है तो उन्हें अच्छी शिक्षा मिलना जरूरी है, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। खरा प्रश्न आहे, हा खरा प्रश्न आहे पुढच्या पिढीचा। जी मुलं आता शाळेत आहेत, जी मुलं जी अंगणवाडीत आहेत, जी मुलं अजून घरात आहेत, किंवा जी मुलं अजून होणार आहेत, त्यांच्या भवितव्याचा खरा प्रश्न आहे। आणि त्यांचं भवितव्य जर प्रकाशमय व्हावं असं वाटत असेल, त्यांचं जीवनमान आनंददायी, सुखकारी आणि प्रगतशील व्हायचं वाटत असेल, तर आपल्या शाळांमध्ये ह्या ठिकाणी प्राथमिक शाळेमधनं चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण केल्या पाहिजे। इस दौरान बालाराम पाटिल ने झेडपी सदस्य एस.के. नाईक तथा पंचायत समिति के सभापति प्रकाश जितेकर द्वारा की गई पहल की सराहना करते हुए कहा कि ग्रामीण विभाग के विद्यार्थियों को अच्छी शिक्षा मिले, इसलिए हम कटिबद्ध है। ही शाळा पनवेल उरण रस्त्यावर अगदी मोक्याच्या ठिकाणी आणि दर्शनी ठिकाणी आहे। शाळेची दुरावस्था बघून आम्हालाही त्या ठिकाणी अनेक वेळा खंत वाटायची की बाबा कुठेतरी आपण याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे। आणि त्याच उद्देशानं एस.के. नाईक, प्रकाश जितेकर यांच्याकडे सतत त्यानं माझा तगादा असायचा। शेवटी आजचा हा दिवस उजाडलेला आहे। बाकी आपले काही वाद असतील, काही भूमिका असतील, त्या बाजूला ठेवून शैक्षणिक कामामध्ये कुठलेही पूर्वग्रह येऊ नयेत या उद्देशानं आपण दोनही गावाने या ठिकाणी हा सन्मान्य निर्णय घेतलेला आहे। आपलं दोनही ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। कार्यक्रम के बाद बालाराम पाटिल के हाथों दापोली गांव में रास्ते के काम का भूमि पूजन किया गया, जहां उपरोक्त सभी गणमान्य उपस्थित थे।